सगळ्याचं सकारात्मक नियोजन आहे, माझ्या एकट्याचं नाही आहे. सर्वजण पक्षाचे पदाधिकारी, दादावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होत आहे. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती सतत दाखवत असतो. मी आता तुळजापूर शहरात पोहोचलोय आणि या ठिकाणी आता महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जे आहेत ते इथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा इथं भव्य असा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आता हा सत्कार सोहळा जो आहे तो तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 1866 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या निधी मंजूर झाल्यामुळे इथे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा याच स्टेजवर इथं थोड्याच वेळामध्ये सत्कार होणार आहे. मी तुम्हाला विषय कोणते असो आरपार आणि थेट दाखवतो. आमचं 1 नंबर चॅनल आहे आणि भव्य असं इथं मोठं स्टेज उभा करण्यात आलेलं आहे. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. काय सांगाल, आता इथं तयारी पूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये म्हणजे काही मिनिटांमध्ये इथं महसूल मंत्र्याचं आगमन होणार आहे. आमचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्यासाठी माननीय बावनकुळे साहेब इथं येणार आहेत. थोड्याच 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये ते तुळजापूर शहरात आगमन करणार आहेत. या भव्य सोहळ्याचं उद्घाटन 10 मिनिटात होणार आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती ठेवावी ही आज प्रसंगी आवाहन करतो. काही मिनिट उरलेले आहेत, आता इथे येणार आहेत, आता मंत्री महोदय येणार आहेत आणि आमदार पण येणार आहेत. इथं काही आजी माजी आमदार माननीय राणादादा यांच्या सत्कारासाठी सर्व जिल्ह्यातील मान्यवर नेते, या जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय राणादादा यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यासाठी या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब काही मिनिटातच इथं त्यांचं आगमन होणार आहे आणि त्या निमित्तानं पूर्ण शहरातून परिसरातून या ठिकाणी भरपूर असे लोक येणार आहेत आणि त्यांच्या येण्यासाठी सगळे त्यांची स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. किती लोक येतील इथं? कमीत कमी 8-9 हजार लोक येतील. काय सांगाल, पहिलेच आमदार असतील, त्यांचा भव्य नागरिक सत्कार होतो इथं? तुळजापुराची परंपरा आहे की जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी तुळजापूरची जनता सदैव तत्पर असते आणि माननीय राणादादा यांचे वडील आपले पद्मसिंह पाटील साहेब यांचा जिल्ह्यावर हमेशा प्रेम राहिलेला आहे. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर कामं केलेले आहेत. त्यामुळं राणादादाचा सत्कार ही तुळजापूरच्या वाशाच्या एक अनोखा सोहळा असेल, एक मनातून दाखवणारं प्रेम असेल. एवढे आज 1865 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं आणले. तुळजापूरचा कायापालट व्हायला आहे. ह्याच्या अगोदर बी आमदार होऊन गेले, ह्याच्या अगोदर पण प्राधिकरण झालं, पण असं दादानी जे संकल्पना आणली आहे तशी संकल्पना कुणीच आणलेली नाही. आणि आपले जी उज्जैनच्या धर्तीवर जी उज्जैनचा कॉरिडॉर झाला आहे त्या धर्तीवर दादा तुळजापूरचा कायापालट करणार आहेत. दादांचं एक स्वप्न आहे की तुळजापूर ही आपलं तिरुपतीचं बालाजीचं मंदिर आहे, त्याप्रमाणे अख्ख्या जगात ओळखलं जावं, त्याचं नाव व्हावं, इथल्या लोकांना कामधंदा मिळावा, इथला व्यापार वाढावा, पुजाऱ्यांचं कल्याण व्हावं, आपल्या मुलांची चांगली नोकरी, शिक्षण चांगलं व्हावं, ह्या हेतूनं दादा करत आहेत. दादांचा हेतू
एकदम कोण पुढाकार घेते सगळे हे करताय कोण कार्यक्रम या कार्यक्रमाचे आपले आयोजक आहेत आपले आमचे शहराचे प्रमुख आमचे नेते विनोद पिटू गंगणे, नगराध्यक्ष सचिनभाई रोचकरी, आपले पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, हे आमची सगळी बरी टीम, पंडितराव जगदाळे आहेत, नरेश काका आहेत, जे आमचे प्रमुख लोक आहेत, नगरसेवक म्हणा हे म्हणा सगळे मिळून हे सगळे करत आहेत. पण मार्ग आमचं कसं असतं की एक टीम वर्क आहे आणि त्या टीमचा कॅप्टन म्हणजे आमचे विनोद पिटूबाई गंगणे, आपले आमचे सज्जनराव साळुंके, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं. हे जे कार्यक्रम असा कार्यक्रम हे कधीच झालेला नाही. हे पहिला कार्यक्रम आहे नागरिक सत्कार एवढा मोठा होणं. ह्याच्या अगोदर कैलासवासी विलासराव देशमुखांचा झाला होता, पण तो छोटेखानी झाला होता. हा कार्यक्रम एक अभूतपूर्व की जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्राला कळावं की एखाद्या आमदाराचा तिथल्या लोकांचं किती प्रेम आहे, जनतेचं किती प्रेम आहे आणि कसा कार्यक्रम असतो, कसा सत्कार सोहळा असतो, हे आज तुळजापूरवासीय किंवा तुळजापूरची जनता, तालुक्याची जनता ही दाखवून देईल. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. असाच कार्यक्रम दादांनी म्हणजे कार्यक्रम म्हणतो असंच तुळजापूरचा काय आपलं दादांनी करत राहावं. आई जगदंबाताला असाच आशीर्वाद देणार आहे आणि आमची त्यांना कायम त्यांच्या पाठीशी आमची शक्ती असेल. 1866 कोटी रुपये मिळाले सर्वांगीण विकासासाठी. काय सांगाल बरं, काय वाटतंय याबद्दल तुम्हाला? माननीय राणादादांनी जे 1865 कोटी रुपयाचा ऐतिहासिक निधी या शहराला आणलाय, या निधीच्या माध्यमातून आमच्या शहराला चांगली बळकटी मिळणार आहे. या शहराचं अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि जे राणादादा 1865 कोटी हा तुळजापूर शहराच्या मंदिर विकासासाठी निधी आणला, पण 450 कोटी रुपये सुद्धा केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून राणादादांनी रेल्वेसाठी मंजूर करून घेतले. रेल्वे आले तर भावी भक्तांची याच्यापेक्षा सुद्धा उत्तम चांगली सोय होणार आहेत. जे आपल्या जिल्ह्याचं आणि मराठवाड्याच्या हक्काचे 21 TMC पाणी आहे, त्यासाठी सुद्धा माननीय राणादादा त्यांचा खूप प्रयत्न त्यासाठी करत आहेत. विरोधकाकडून टीका पण केली जाते. नाही, काम करणाऱ्या माणसावर कायम टीका होत राहते, पण राणादादा कोणाकडे लक्ष न देता राणादादाचं ध्येय फक्त ह्या जिल्ह्याचा विकास आहे आणि एक विकास पुरुषच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतो, हे माननीय राणादादांनी याच्या माध्यमातून दाखवून दिले. बघा, इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा याच स्टेजवर इथं भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्याला इथं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे इथं येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा. या कार्यक्रमाचा मी तुम्हाला सगळा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. मात्र सुरुवात जी आहे ती जिथं सत्कार होणार आहे त्याच स्टेजवर इथं मी पोहोचलो होतो आणि भव्य असं भलं मोठं इथं बॅनर लावण्यात आलेलं आहे. त्या बॅनरवर काही नेत्यांचे फोटो सुद्धा आहेत. तिथं एक फोटो पण लावलेले बरे काही त्यांच्या पदाधिकाऱ्याचे आहेत, नेत्यांचे फोटो आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत ते प्रताप सरनाईक, त्यांचा सुद्धा इथं फोटो लावण्यात आले. ते सुद्धा या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत असं नागरिकांनी प्रतिक्रिया दिली. इथं पूर्ण अशी तयारी झालेली आहे. इकडे दाखवा, ह्याच्या खुर्च्या आहेत या संपूर्ण इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. इकडं उजव्या बाजूला सुद्धा संपूर्ण जे आहे हे सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्यांचा सत्कार सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे ते इथं भवानी कल्लोळ असं म्हटलं जातं. इकडं पण दाखवा, याच ठिकाणी इकडं खुर्च्या पण या सुद्धा बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि इथं आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं सत्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मी तुम्हाला संपूर्ण ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. विषय कोणते असो आरपार दाखवतोय आम्ही थेट ज्या ठिकाणी घटना घडतात, ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या ठिकाणी जाऊन मी वेगळ्या पद्धतीनं फक्त टुडे समाचार हे चॅनल आहे, आरपार बातम्या दाखवणार, विषय मुळापर्यंत घेऊन जाणार आम्ही. आणि ज्या ठिकाणी आता कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ, कार्यक्रमामध्ये सत्कार कसा होणार आहे, कार्यक्रमामध्ये काही पदाधिकारी येणारे असतील, काही नागरिक आलेले असतील, मी तुम्हाला वेगवेगळ्या नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. थेट आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचं इथं आगमन झालेलं आहे, थेट त्या ठिकाणी जाऊ. राजकुमार पाटील, कुठून आले तुम्ही? सावरगाव. बरं, काय कार्यक्रम आहे इथं? इतर राणादादांचा सत्कार ठेवला तुळजापूरच्या नागरिकांनी. काय त्या सत्कारासाठी आम्ही लावलो. कशासाठी सत्कार आहे? दादाने तुळजापूर शहरासाठी भरपूर निधी आणलाय, त्या संदर्भात तुळजापूरच्या लोकांनी सत्कार ठेवलाय. काय वाटतं निधी तुम्हाला आता इथं एवढा मिळालाय? ना त्याच्यामुळे भक्तांची सेवा, भक्तांची सुविधा होईल ना, लोकांना त्यापासून सुविधा मिळेल. हो. तुकाराम राऊत, गाव सावरगाव. काय कार्यक्रम इथं? कार्यक्रम आमदार साहेबांचा सत्कार ठेवलेला आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तुळजापूरच्या लोकांनी ठेवलाय. कुणी ठेवला पण काय माहिती? नगरपालिका होय. तुळजापूर. होय.
यांच्या देवी ट्रस्ट देवी काही मिनिट उरलेले आहेत आणि काही मिनिटांमध्येच इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री इथे येणार आहेत आणि तुम्ही आयोजक आहात, पूर्ण सर्व आयोजन केलंय। आता काही मिनिट उरलेले आहेत, काय सांगाल? ही सगळ्याचं सकारात्मक नियोजन आहे, माझ्या एकट्याचं नाहीये। सर्वजण पक्षाचे पदाधिकारी, दादावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळं थोड्या वेळात ज्यावेळेस मंत्री महोदयांचं आगमन होईल त्यावेळेस कार्यक्रमाचा नेत्रदीप असा कार्यक्रम होणार आहे, एवढं सांगू इच्छितो। काय आवाहन करायला येणार लोकांना? आता गर्दी होणार आहे इथं, लोकांनी दादाचं मनापासून स्वागत करावं आणि त्यांना प्रेरणा द्यावी की येणाऱ्या काळात लवकरात लवकर जी तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे जास्तीत जास्त लवकर। अच्छा, बघा इथं आता काही मिनिटांमध्ये इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार होणार आहे। तुम्ही पण आलात इथं, काय सांगा? या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये जो विकास आराखडा आहे तो विकास आराखड्या व्यतिरिक्त राणादादांनी जे केलेलं भरीव कार्य आहे, या कार्यामुळेच आज या तुळजापूर शहरामध्ये एक शहर पूर्णपणे बदलून जाणार आहे, चेहरामोहरा बदलणार आहे। त्या अनुषंगानेच सर्व तुळजापूरवासियांच्या वतीने हा सत्कार ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळातही आणखीन भरीव निधी देऊन या तुळजापूर शहराच्या विकासामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलत आहे। हाच आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे। काय सांगाल? कार्यक्रमाला काही थोडा वेळ उरलेला आहे। हो, माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा तुळजापूर शहर नगरवासियांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आपल्याला 108 फुटी भवानी मूर्ती आणि तुळजापूर शहराचा कायापालट करायचा आहे। आम्ही तुळजाभवानी पुजारी मंडळाचे संचालक म्हणून आम्ही सांगतो की कुठल्याही पुजाऱ्याचा, व्यापाऱ्यांचा या सत्कार सोहळ्यासाठी विरोध नाहीये। हा सत्कार सोहळा सर्वानुमते आणि विकासासाठीही कोणाचा विरोध नाहीये। आम्ही तुळजाभवानीची 108 फुटीची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही नियोजनासाठी ठेवलेले आहे आणि राणादादाचा सत्कार या ठिकाणी भव्य आणि दिव्य प्रमाणात आम्ही तुळजापूर शहरवासियांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत। काय सांगाल? तुळजापूरच्या शहरवासियांना आव्हान करतो की आपल्याला जे 1865 कोटी निधी दिलेला आहे याचं ऋण फेडण्यासाठी दादाचं मनाभावापासून, अंतकरणापासून जी केलेल्या कामाची पावती म्हणून आपण सर्वांनी इथं हजर आहोत, ही विनंती आपल्याला सर्वांना। बघा इथं थेट कार्यक्रमात जाऊ आपण, कसा कार्यक्रम असणार आहे पाहूया आपण थेट। इथं सुरुवातीला ज्यावेळेस इथं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत, त्यांचं स्वागत अशा पद्धतीने केलं जाणार आहे। हे बघा, हे फुलाचे जे आहे, या फुलाच्या JCB-ने इथं फुलाची उधळण केली जाणार आहे। त्यांच्यावर तिकडे दाखवा कॅमेरा। हे बघा, हे अशी तयारी सुरू आहे इथं। आता किती JCB आहेत, काय नेमकं आहे बघा, हे असं इथं संपूर्ण मोठे जोरदार तयारी सुरू आहे। आपल्या सोबत इथं काय नाव तुमचं? शुभम छत्रे। बरं, काय सांगाल बरं? आता इथे एवढं किती JCB आहे? सध्या आता इथं 20 JCBच्या साहाय्यानं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी 20 JCBच्या साहाय्याने फुलाची वर्षा उधळून होणार आहे। सत्कार करणार आहे आमदार साहेबांचा? हो, आमदार साहेबांनी 1865 कोटी हा असा भरघोस निधी आणल्याबद्दल त्यांचा तुळजापूर वासियांच्या वतीने येथे सत्कार करण्यात येणार आहे। किती JCB आहे? 20 JCB आहेत। फुलं कशाचे फुलं आहेत? गुलाबाचे फुलं आहेत, झेंडूचे फुलं आहेत, असे विविध प्रकारचे फुलं आहेत। होय, आता येणार आहेत मंत्री, आमदार साहेब सत्कार होणार आहे, काय वाटतं बरं तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय, सत्कार होणार आहे। तुळजापूर नगरीत प्रथमतः एवढा निधी आल्यामुळे सत्कार म्हणजे गावकऱ्याच्या वासीने सत्कार संपन्न होणार आहे दादांचा। किती JCB आहेत? 20 JCB आहे। हे प्रथमतः तुळजापुरात असं JCB-ने फुलाचा वर्षाव करण्यात आलेला आहे। सगळ्यात मोठा सत्कार असणार आहे, सगळ्यात मोठा सत्कार असणार आहे। आतापर्यंत कोण न केलेला, न भूतो न भविष्यतो असा मोठा सत्कार हा तुळजापुरात प्रथम होत आहे। हा सत्कार मान्य श्री रामदादा यांचा होणार आहे। बघा इथं अशा एवढ्या JCB लावलेल्या आहेत आणि या JCBच्या साह्यानं इथं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून तुळजापूर शहराला सर्वांगीण विकासासाठी 1866 कोटी रुपयाचा निधी आलाय आणि निधी आल्यामुळे त्याचा जल्लोष न भूतो न भविष्य सर्वात मोठा इथं त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे। काही वेळामध्ये इथून त्यांचं इथं आगमन होणार आहे। आपण थेट आता इथं आलेले आहेत, आपण थेट त्यांचं जसा आहे तसा व्हिडिओ आणि ग्राउंडचा रिपोर्ट बघूया थेट, चला।
आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आदरणीय बाबांना येऊ द्या. संघाचा चेहरा मोहरा बदलून गेलाय. सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा आज आपण सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीला आपल्या सर्वांच्या उपस्थितीला करतो आहोत. या निमित्ताने आज आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आपण जाणून घेणार आहोत प्रास्ताविकेतून. मी विनंती करते भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष आनंददादा कंदले आपल्याला आपण प्रस्तावना सादर करावी. आई राजा छत्रपती शिवाजी महाराज की, बोल अंबे की. आपला आवाज या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांपर्यंत गेला पाहिजे. आई राजा. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महंत, सर्व पदाधिकारी, सर्व आदिवासी आमदार आणि इथे जमलेल्या आपण सर्व आमचे मायबाप, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथम आपलं स्वागत करतो. आणि हा जो सत्कार आहे तो कशासाठी आपण करतोय हे मी आपल्याला 1 मिनिटामध्ये सांगतो. आपला सत्कार साहेब आम्ही कशासाठी करावा? आपला सत्कार आपण रेल्वेसाठी 550 कोटी 450 कोटी आम्हाला दिले यासाठी करावा. कृष्णा सिंचनसाठी आपण 13,000 कोटी दिले यासाठी करावा. तुळजापूर शहराला आपण 158 कोटी दिले यासाठी करावा. नपर शाळेला 2 अत्याधुनिक शाळा आपण दिल्या. आई भवानीचं शिल्प आपण साकारतोय. आई तुळजा भवानीचं जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आपण शासकीय केलं. टाळ्या वाजवा. हा सगळ्यात महत्वाचा निर्णय या शासनाने केलाय. आपण या ठिकाणी तामिळवाडीला MIDC दिले, नंदुरबारला MIDC दिले. नंदुरबारला वेगळं तहसील दिलं आहे. महत्वपूर्ण असा पुतळा उभा करतोय. तुळजापूरला नवीन बसस्थानक केलं. केरळच्या माध्यमातून दररोज आरोग्य शिबिर होतात. तुळजापूरला नवीन कोर्ट दिलं. तुळजापूरला नवीन तहसील दिलं. पीक विमा, लाडकी बहीण, नवदुर्ग येथे वसंतराव नाईकांचं स्मारक असेल. त्यातनं एक आपल्या तुळजापूरमध्ये येते. महत्वाचा निर्णय आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा, धन्यवाद द्या. तुळजापूरच्या त्याच पुतळ्याला आपण भव्य सुरक्षा भिंत देतोय. तुळजापूर शहरात डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांचा माफ करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आपण त्या ठिकाणी उभारतोय. तुळजापूर शहरामध्ये वेगळी व्यायाम शाळा आपण त्या ठिकाणी उभा करतोय. आरो प्लांट, जेटिंग मशीन, अग्निशामक वाहन आणि 1865 कोटी एवढं सगळं त्यांनी दिले. आपण उभा राहून टाळ्या वाजवला पाहिजे. या शासनासाठी, यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्वांसाठी आपण उभा राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि साहेब आपण या ठिकाणी आम्हाला दिला निधीच्या सरकारासहित आमच्या या मायबाप जनतेची आमची इच्छा होती साहेब की दादांचा मंत्री म्हणून सुद्धा आम्ही सत्कार त्या ठिकाणी करावा. परंतु आजही आम्ही त्या नेतृत्व सोहळ्यासाठी असुसलेले होत आहे. आणि मी एकच बोलणार की तुम्ही सगळे मंत्रिपदासाठी बोलणार आहे. आपण सर्वांनी आपण सर्वांनी करा. कारण हा सोहळा आहे, हा सोहळा आपल्या कार्यकर्त्यांनी केलेला नाही आहे. हा सोहळा तमाम जनतेला आमच्या दादाला त्या ठिकाणी नक्की सुद्धा आपण द्यावं. आणि या नंदीला एक लाल दिवा द्यावा. एवढी थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हा सोहळा आयोजित करत असताना आमचे नेते विनोद पिटूभाया गवले यांनी रात्रंदिवस या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. माननीय विनोद पिटूभाया गवले यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा टाळ्या वाजवा. आणि पुढील सत्कार, पहिला सत्कार या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांचा सत्कार होणार आहे. मी सन्माननीय महंत आणि सर्व मान्यवरांनी सरकार आदरणीय राणादादा
महाराष्ट्र राज्याचे महत्त्वपूर्ण राजकारणात आपला अनुभव आणि लोकसेवा यांचा सुसंगत शुभ हस्ते आदरणीय राजाराम भाऊ यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. आदरणीय शिवाजीराव भोसले, विशालजी रोटकरे आणि बाळासाहेबजी भोसले यांच्या शुभ हस्ते आदरणीय माजी आमदार राजेंद्रजी राऊत साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण, आपले सर्व आदरणीय महंत, उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण, सर्व सन्माननीय भगिनी, बंधू आणि माझ्या युवक मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे आणि अजून एक बावनकुळे साहेबांचा कार्यक्रम आहे. खरं तर एवढा मोठा नेता आज आले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता, हजारो लोक आले होते. प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं, सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची त्या सर्व लोकांसाठी ते करणार आहे. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतले त्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचंड फायदा होणार आहे. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड फायदा होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर केलेलं काम आम्हाला अजूनही प्रेरणा देतं. पण आता धाराशिवमध्ये करू शकलो हे केवळ त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आहे. आपल्या तुळजापूरचा विकास असेल, कृष्णा खोऱ्याचं पाणी असेल, रेल्वेचा विषय असेल, वेगवेगळे मोठे प्रकल्प आता आपण जे हाती घेतले ते त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आहे. आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांची देखील आपल्याला कन्व्हिन्स चालत आहे की जास्त वेळ घेणार नाही. दोन मुद्दे मला आपल्यासमोर मांडायचे, आवर्जून आपल्याला मला सांगायचे. 21 वर्षापूर्वी 2004 साली राज्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो. आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सुचवलं माहित नाही. सर्व अधिकारी बरोबर होते, जिल्हाधिकारी होते. मी म्हटलं की मला पूर्ण परिसर बघायचा आहे. 21 वर्षापूर्वी 2004 साली साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. विकास आराखडा तेव्हा तयार करायला लावला आणि 2005 साली तो जो विकास आराखडा आहे त्याचं सादरीकरण मंत्रालयामध्ये मी केलं. कसं भाग्य असतं बघा, आपल्या सर्वांवरती तेवढी मोठी जबाबदारी आलेली आहे. 21 वर्षापूर्वी मनामध्ये जे आलं होतं, जी करण्याची मनापासून इच्छा होती ते करण्याची तर आपल्या सर्वांना मिळून संधी मिळालेली आहे. आईचं ऋण कधीच फेडू शकत नाही, परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचा, परिसराचा, आपल्या तुळजापूरचा कायापालट करायचा. कायापालट म्हणजे काय, तर आता जे 1.5 कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षांमध्ये 3 कोटी व्हायला हवे, त्याच्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये 5 कोटीपर्यंत व्हायला हवे. आणि मग जेव्हा भाविकांची संख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा कायापालट होईल, इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापालट होईल.
आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये येऊनच मांडला होता. रेल्वेचं बोलले होते, रेल्वे जोडल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल, तिथल्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा होईल, हे आदरणीय मोदी साहेब बोलले होते. आपले आदरणीय अमित शाह साहेब आले होते 19 मध्ये, त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करू म्हणून. आता आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आता होणार आहे. तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे. प्रत्येक येणाऱ्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा, इथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं, आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी, काम करायला प्रेरणा मिळावी, आशीर्वाद मिळावा, या अनुषंगाने आपण सर्वजण मिळून आता प्रयत्न करण्याची गरज आहे. कायापालट करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद देते, त्याचा 108 फीटचा पुतळा आपण करतोय. हे सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून येणारा भाविक जो आहे तो 2 दिवस जास्त तुळजापूरला राहील, इथल्या अर्थकारणाला चालना मिळेल, यासाठी हे सर्व आपण करतोय. समजून घेऊन आपण सर्वांनी देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. काही लोक थोडा वेगळा विषय मांडतात, त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची आहे की काम चाललंय ते आईचं चाललंय, कोणाचं वैयक्तिक काम नाहीये. त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून, काहीतरी खोटं बोलून कृपया हे वेगळं करू नका. की मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची, कुठली अडचण वाटली, प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे. कुठली अडचण असली ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत, परंतु आपल्या सर्वांची साथ देखील अतिशय महत्वाची आहे. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते मी कधीच जन्मात विसरू शकणार नाही. आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास ठेवून या पूर्ण प्रक्रियेमध्ये कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण हा सन्मान स्वीकारावा. हा सत्कार जो आहे तो सपत्नीक सत्कार होईल. अर्चनाताईंना विनंती करते आपण सुद्धा कृपया राणादादांच्या सभागृहात उपस्थित राहावं. तमाम महंतांना विनंती आपणही आशीर्वाद देण्यासाठी कृपया हा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहायचे. मानपत्राचं वाचन सत्काराच्या बरोबरीने होईल. मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी विनंती करते शिवाजीराव भोसले यांना. सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, आपण राणादादाचा सत्कार करताना सर्वांनी उभं राहावं. सर्वांना आपण तुळजापूर शहराच्या वतीनं माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण करणार आहोत. तेव्हा आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. मी या ठिकाणी तुळजापूर शहराच्या वतीनं आपण जे मानपत्र राणादादांना देत आहोत आपण या ठिकाणी करत आहे. सर्व मंगल मान्यते शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण. श्री क्षेत्र तुळजापूर नागरी सत्कार सोहळा 2025 मानपत्र माननीय श्री राणा जगजितसिंह चंद्रकला राज्योपाध्यक्ष महाराष्ट्र चित्रभूषण और भारतभूषण मित्र विधानसभा सदस्य श्री क्षेत्र तुळजापूर विश्वस्त तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर याची स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे हे सिंहासनावर होऊन छत्रपती हे सार्वभौमत्व धारण केले आणि आज शिवाजी महाराज छत्रपती झाले. या समयी जिजाऊ साहेब यांनी महाराजांना लढून येणार
आई राजा सदानंदीचा जय भवानी. संपूर्ण महाराष्ट्राला आज समजायला पाहिजे जय भवानीचा महाराष्ट्राला आशीर्वाद मिळतो आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आज या अत्यंत भावनात्मक सत्कार समारंभाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वात कर्तव्यदक्ष आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटीलजी, आमच्या अर्चनाताई पाटीलजी, सुधीरसिंह ठाकूरजी, राजेंद्र राऊतजी, संजय कोडगेजी, दत्ताभाऊ कुलकर्णीजी, विनोद गंगेजी, सचिन रोडकरी, विशालजी चित्रे, बाळासाहेब कामराज, बाळासाहेब शिंदे, गुणवंती व्यवहारे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, महंत बापूजी बुवा, महंत भावाजी नाथजी, महंत इब्राहिमजी, महंत शिरोजी बुवा, महंत व्यंकट नरेंद्रजी, आशिष सोनटकेजी, सर्व पुजारी मंडळ अध्यक्ष चंदनजी साळुंके, मान्य नितीन काळेजी, रात्रीराजी लिंबाळकरजी, आणि मी सुद्धा सर्वांना नतमस्तक होतो की तुम्ही आदरणीय राणा जगजितसिंहजी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान तुळजापूरवासियांनी आमच्या सर्व बहिणी भावांनी या ठिकाणी आयोजित केला. खरं तर या सत्कारातनं मला असं वाटलं की आई जगदंबा तुळजाभवानींनी या कार्याकरताच राणा जगजितसिंहचा जन्म दिला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचा सत्कार केला आहे. खरं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटली आहे. हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आपली आई तुळजाभवानी आहे आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने राणा जगजितसिंहजी मी आई भवानीला नतमस्तक होतो. या ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संपूर्ण तुळजाभवानीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्या घटनेचा साक्षीदार मी आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय राणा जगजितसिंहजी आपला सन्मान करण्याची संधी माझ्या नशिबात आली. खऱ्या अर्थाने मी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचंड प्रचंड आई भवानी शक्ती देईल आणि आपल्याला उदंड आयुष्य देईल. आपलं आरोग्य आणि आपल्या परिवाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी 1000 वर्ष जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे पण देव देश दर्शना करता देव देश धर्मा करता जो व्यक्ती कार्य करतो तो व्यक्ती अमर राहतो. त्या व्यक्तीला जीवनभर जन्मोजन्मी हजारो वर्ष राहतं. खरं तर राणा जगजितसिंहजी आपण जे देव देश धर्मा करता कार्य केलं हे कार्य हजारो वर्ष या ठिकाणी येणारा भाविक हा कधीतरी म्हणेल की या ठिकाणी राणा जगजितसिंह सारखा एक व्यक्तिमत्व ज्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारकडनं या ठिकाणी हे वैभव उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं कार्य या ठिकाणी उभं केलं. मी खरं तर तुळजापूरच्या सर्व मतदारांचे आभार मानतो, जनतेचे आभार मानतो की आपण राणा जगजितसिंह सारखा एक हिरा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण त्या ठिकाणी पाठवला. हे या ठिकाणी मी या ठिकाणी मनापासून आपले आभार मानतो. कारण मी सुद्धा आईचा भक्त आहे. माझ्याही गावात आई बसलेली आहे. आई महालक्ष्मी जगदंबेचं कोराडीच्या संसारात माझा जन्म झाला आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की आईनी जन्म दिल्याशिवाय आईनी कार्य संपवल्याशिवाय
राणा जगजितसिंगजी तुम्ही जन्माला आले नाही आहे, हे कार्य तुमच्याच हाताने होणार होतं, म्हणूनच या ठिकाणी तुमचा जन्म या ठिकाणी झाला आहे. आपल्या आई तुळजाभवानीचं वैभव हे संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेलेलं आहे. ही दैवी शक्ती नाही आहे तर अगणित मनाचा आधार आहे. मराठी स्वाभिमान आणि सत्तेचा दीपस्तंभ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ही भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी आपली माता तुळजाभवानी या ठिकाणी आपल्याला सतत तुम्हाला प्रेरणा देते आहे. आणि म्हणून जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नसून तुमचा माझा हिंदुत्वाचा हा श्वास आहे. बंधू भगिनींनो, हा हिंदुत्वाचा श्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुळजापूर जे माननीय अमितभाई शहानीजीने म्हटलं आहे, तुळजापूर असं वैभव स्थान आहे जे संपूर्ण जगामध्ये या वैभव स्थानाला आपण किती नशीबवान आहोत. मी किती नशीबवान या ठिकाणी मला भाषण द्यायला मिळत आहे. तुम्ही किती नशीबवान या ठिकाणी या सन्मानाला बसलेले आहेत. किती नशीबवान राणा जगजितसिंगजी आहे, त्यांच्या हस्ते कार्य होत आहे. राणा जगजितसिंगजी जन्म येतील जन्म जातील, पण एवढं मोठं कार्य कधीच होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या कार्याला महाराष्ट्राचा सलाम आहे आणि आमच्या सर्वांचा सलाम आहे. आमच्या वहिनी तुम्हाला आमचा सलाम आहे. खरं तर महाराष्ट्राची आध्यात्मिक मानसिक ताकद शौर्याच्या प्रेरणाचे नाव आणि इतिहासामध्ये आपल्या तुळजाभवानीचं आहे. खरं म्हणजे आई तुळजाभवानी मंदिराचा विकास आपण कोण करणारे आहोत. आपण कोण आहोत. आईने जन्म दिला आपल्याला आणि पण हे भाग्य जे आहे ते आई भवानीच्या सेवेतनं हे आपल्याला मिळतं आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष खऱ्या अर्थाने अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसजीच्या हुद्द्यामध्ये सर्वात महत्वाचं स्थान कुणाचं आहे तर राणा जगजितसिंगाचं आहे. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे. दादाजी, जेव्हा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मागच्या सरकारच्या काळामध्ये 2014-19च्या काळात नंतरही मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आताही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे विधानसभेचे आमदार कोण आहेत. मला अभिमानानं आई तुळजाभवानीच्या साक्षीने मी सांगतोय, महाराष्ट्रातल्या पहिल्या आमदारामध्ये माननीय राणा जगजितसिंगजी यांचा क्रमांक हा याकरता लागतो की केवळ हा विकास आध्यात्मिक सांस्कृतिक धार्मिक समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विकास समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विचार करणारं नेतृत्व हे राणा जगजितसिंगजी आहे. समाजाचा दुःख आपलं दुःख समजणारा व्यक्ती राणा जगजितसिंगजी आहे. मी बघितलं, मी 24 वर्ष झाले आमदार आहे. मी जेवढं काम करू शकलो नाही त्यापेक्षाही जास्त काम राणा जगजितसिंगजी करून दाखवलं. आज या ठिकाणी मी हे सांगू शकतो, त्यांनी या तुळजापूरच्या विधानसभेकरता या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकरता जसं माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला, विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2047 हा कसा असला पाहिजे. देशाचं सर्वोत्तम राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असला पाहिजे हा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला. आणि मला अभिमानाने सांगत आहे, या महाराष्ट्रातला सर्वात उत्कृष्ट जिल्हा धाराशिव असला पाहिजे, तो विकसित धाराशिव असला पाहिजे हा संकल्प राणा जगजितसिंगजी आपण केला. मी अभिमानाने सांगतो, व्यासपीठाला जे 31 प्रकल्पावर तुम्ही काम करत आहे, 31 प्रकल्प तुम्ही जे सांगणार आहात, 31 प्रकल्पाची यादी मी बघितली आहे. राणा जगजितसिंगजी आपण ती बनवलेली आहे. मी दाव्याने सांगू शकतो 2035 पर्यंत धाराशिव मध्ये जे काही मुलगा मुलगी बेरोजगार दिसणार नाही. इतका मोठा संकल्प राणा जगजितसिंगजी आपण या ठिकाणी केला आहे. म्हणून खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आज मला अभिमान वाटतो, एक राणा जगजितसिंगचा एक कार्यकर्ता
आपल्या भागाचा आमदार म्हणून आपल्या सेवेमध्ये काम करतोय। राणा जगदीश सिंगजींना मी मागच्या 24 वर्षापासून होतो, ते राज्याचे मदत पुनर्वसन राज्यमंत्री असताना माझ्या विधानसभेत आले होते आणि त्यांनी माझ्या नियम प्रकल्पाच्या एका पुनर्वसनाचा प्रश्न, ते राज्यमंत्री होते, हे आमदार होते, ते राज्यमंत्री होते, मी आमदार होतो, मला अभिमान आहे। जेव्हा ते आमच्या प्रकल्पाच्या आंदोलनाला आले होते, शेतकरी उपोषणाला बसले होते, राणा जगदीश सिंग आले राज्यमंत्री म्हणून, त्यांनी ते निवेदन घेतलं आणि राणा जगदीश सिंग तुम्हाला आठवत नाही, मियान प्रकल्प जो नागपूरला झाला, त्या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना जो न्याय मिळाला होता, तुम्ही जर त्या आंदोलनाला आले नसते तो न्याय मिळाला नसता। तेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार होतं आणि मला अभिमान आहे। 21 वर्षापूर्वीची घटना तुम्ही सांगितली। 21 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुखी समोर हा विकास आराखडा मांडला होता, मला या ठिकाणी पुन्हा टीका करायची नाही आहे, तो अधिकार मला नाही आहे। आई महालक्ष्मी जगदंबेनी, आई तुळजाभवानी तुम्हाला एवढी शक्ती दिली की स्वर्गीय विलासराव देशमुखापासूनचा हा जो कार्यकाळ आहे, शेवटी देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तुम्हाला आमदार व्हावं लागलं। निश्चितपणे या दोघांच्याही जोडीने आज या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या विकासाला सुरुवात झाली आहे। आणि मी जेव्हा या विकासाला बघितलं, ही जेव्हा चौंडीच्या सभेमध्ये, चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी देवेंद्र समोर हे प्रेझेंटेशन केलं, या आराखड्याचे 1385 कोटी रुपये आणि पुन्हा त्या ठिकाणी वाढणार आहेत, हे जेव्हा प्रेझेंटेशन केलं, तेव्हा मंत्रिमंडळ, या राज्यातलं पूर्ण मंत्रिमंडळ, एकनाथ शिंदे, अजित पवार आम्ही सर्व बसलो होतो। आमच्या अंगावर शहारे येतील इतकं सुंदर काम, इतकं सुंदर कार्य या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा योजना या ठिकाणी तयार झाली। खरं तर राणा जगदीश सिंगजी तुम्ही फार नशीबवान आहेत की तुम्हाला तुळजापूरचा आमदार होता। मी तुम्हाला एकच सांगतो, खरं तर या ठिकाणी आपल्या त्यांनी म्हटलं मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राणा जगदीशजींचा त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे। आई तुळजाभवानीला सांगायची गरज नाही, आई तुळजाभवानी देवेंद्रजीला सांगणार आहे की आमचा जो पुत्र आहे राणा जगदीश सिंगजी यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या ठिकाणी समावेश झाला पाहिजे। आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे, आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे आणि आमचे देवेंद्रजी असे नेते आहेत, खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा केल्याशिवाय आम्ही राहत नाही। माननीय देवेंद्रजींचा हा शब्द या ठिकाणी पक्का आहे। मी या ठिकाणी एवढं सांगेन, राणा जगदीश सिंगजी जास्त वेळ घेणार नाही। आज या धाराशिवमध्ये ज्या पद्धतीने आज मी बघितलं, मी सकाळपासून या ठिकाणी आहे, मंत्री म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने या धाराशिवची तयारी केली आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचे, शेतकऱ्याचे, शेतपुराचे पांधन रस्ते आपल्या सरकारने ठरवलं आहे। आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना जे आम्ही वचन दिलं आहे, आम्ही या ठिकाणी 1,500 देऊन, पण आपलं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी 2100 रुपये महिनाही आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे। आमच्या सरकारने ठरवलं आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं आहे, 45 लाख शेतकऱ्यांना शेतामध्ये जो पंप आहे तो पंप त्याला कोणत्याही पद्धतीचे विजेचं बिल येणार नाही। खऱ्या अर्थाने तो पंप शेतकऱ्याच्या शेतामधला त्याला 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही। ही देवेंद्र फडणवीस सरकारची घोषणा ही पूर्ण होणार आहे। आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं आहे की आमचा जो गरीब शेतकरी आहे, जो कर्जबाजारी आहे, धनधान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, पण गरीब माणसाचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याचं काम आमचं देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला
ते 8 रुपये विजेचं बिल आहे ते 2029 मध्ये 12 रुपये युनिट होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 12 रुपयाचं विजेचं बिल 1 युनिट येणार आहे. माननीय फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की 2029 मध्ये 12 रुपयावरनं 6 रुपये इलेक्ट्रिक बिल होणार आहे. 6 रुपये इलेक्ट्रिक बिल होणार आहे. हा निर्णय आणि शेतकऱ्यांना दिवसाने 12 तास वीज देण्याचा निर्णय होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या संपूर्ण योजना आपलं सरकार पूर्ण करणार आहे. आणि मला विश्वास आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी या डबल इंजिन सरकारच्या सर्व योजना तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये आणण्याची ताकद आणि क्षमता कुणामध्ये आहे तर राणा जगजितसिंग मध्ये आहे. खऱ्या अर्थाने अशा देवदुर्लभ कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे आज या तुळजा भवानीच्या या पावनस्थळावर असा दिवस आपण बघितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गडकिल्ले आहे ते 12 गडकिल्ले आता जगाच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आणण्याचं कार्य हे महाराष्ट्राच्या सरकारने केलं. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखवलं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सरकारने मजबूतीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये वाढवण्याचं या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून राणा जगजितसिंगजी, मी तुमच्याबद्दल काही आईबद्दल या ठिकाणी आईच्या स्थानावर ओळख म्हणेल. अशी असते समाजाप्रती सच्ची बांधिलकी. ही बांधिलकी आपली आहे ती सच्ची बांधिलकी आहे. अशी असते आई भवानी माताबद्दलचं प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा. अशी असते महाराष्ट्राबद्दल निर्विवाद आपुलकी. अशी असते मराठीपण, हेच असते मराठीबद्दलचे समर्पण. हाच असतो पाणेदार मराठी असण्याचा, हीच असते भूक पाणीदार मराठी माणूस असण्याची. माननीय देवेंद्र फडणवीसजी असं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने तुळजा भवानीच्या आशीर्वादाने ज्या या ठिकाणी जे परिवार येतात त्या सर्व परिवाराच्या वतीने माननीय देवेंद्र फडणवीसजींचे मनापासून आभार मानतो. आणि राणा जगजितसिंगजी, या ठिकाणी तुम्ही जे कार्य केलं आहे ते अमर कार्य आहे. या कार्याला मी सलाम करतो. आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या हृदयातून तुमच्या खऱ्या अर्थाने या कार्याला सलाम करतो. आणि पुढच्या काळामध्ये हे जे अलोट प्रेम आहे, माझी विनंती आपल्या तुळजापूरकरांना आहे, आपल्या तुळजापूरकरांना सर्वांना विनंती, आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या लाडक्या बहिणी, तुम्ही सांगा खऱ्या अर्थाने मी तुम्हाला वचन देतो. देवेंद्रजी करतील, माननीय राणा जगजितसिंगजी करतीलच, पण माझ्या नशिबात जे असेल मी सुद्धा खारीचा वाटा या स्थळावर उचलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्या सर्वांना देतो. आणि राणा जगजितसिंगजी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो, उलट आयुष्य लाभो एवढी आईला प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवण्यापूर्वी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन करणारा विनोद हा विनोद यांनी आमच्या टीमने जे कार्य केलं आहे हे राणा जगजितसिंगला सत्कार राणा जगजितसिंग नाही म्हणाले, मी यांना म्हटलं नाही म्हणालो, पण यांनी भावना व्यक्त केली. या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी आमच्या आई महालक्ष्मी जगदंबेला संपूर्ण जागतिक स्तरावर नेण्याचं कार्य देवेंद्रच्या नेतृत्वात केलं. तसं राणाईचा सत्कार झाला पाहिजे. मी माननीय विनोद आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. राणाजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इथे आले होते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. आपल्यासोबत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आहेत, ते पण इथं कार्यक्रमाला उपस्थित होते. काय सांगाल बरं, आता तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित होता, कसा वाटला कार्यक्रम, सोहळा काय होता, कसा होता? तर तुळजापूरच्या विकासासाठी ऐतिहासिक निधी महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारने, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने दिला. आणि त्यासाठी विशेष प्रयत्न तुळजापूरचे लोकप्रिय आमदार माननीय राणादादा यांनी केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने आज तुळजापूरवासियांच्या वतीने
राणादादाचा आणि सरकारचा म्हणून बावनकुळे साहेब, सरकारचे प्रतिनिधी म्हणून बावनकुळे साहेबांचा भव्य असा नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. खरं तर हा नागरी सत्कार केवळ राणादादाचा आणि याचा नाही, तर सर्व आई भवानीच्या सर्व भक्तांचा हा सत्कार आहे असं मी मानतो. आणि राणादादांनी या तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रचंड असा निधी आणलेला आहे. खरं तर आजची ही गोष्ट तुळजापूर वासियासाठी एक ऐतिहासिक आणि खूप आनंदाची आहे. तसाच मलाही या जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून मला खूप आनंद आहे. बघा, आणखीन या कार्यक्रमामध्ये सगळ्या कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट बघूया आपण. कार्यक्रमामध्ये आलेले काही नागरिक असतील, या ठिकाणी जे लोक आलेले आहेत काय म्हणतात आपण कार्यक्रमामधला थेट ग्राउंडचा रिपोर्ट बघूया. चला बघा, आता इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इथं आले होते. आपल्यासोबत अर्चनाताई पाटील आहेत, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. काय सांगाल ताई, आता इथं सत्कार सोहळा पार पडलाय, भव्य असा नागरी सत्कार केला आतापर्यंत. तुळजापूर वासियांनी एवढा मोठा राणादादांचा सत्कार केला, हे त्यांचं प्रेम आहे आणि आपुलकी आहे. म्हणजे आम्ही काहीतरी मागच्या जन्मी राणादादांनी पुण्य केलं असेल म्हणून एवढा मोठं एक तर तुळजापूरचा आमदार होणं हेच मला वाटतं खूप मोठं भाग्य, आईचा आशीर्वाद आहे. आणि फक्त आमदार नाही तर आज तुळजाभवानी मंदिराची आणि इथल्या परिसराची कायापालटाची वीट राणादादांच्या माध्यमातून रचली जाते. हे आज बावनकुळे साहेब म्हणाले तसे साधी गोष्ट नाही, हा देवीचा आशीर्वाद आहे. आज बावनकुळे साहेब म्हणाले की दादांचा जन्म इथला विकास करण्यासाठी झाला. आम्हाला तुळजापूरचं आमदार झाल्यापासूनच तसं वाटतंय की आमच्यावर देवत, नाहीतर आम्ही कळमला तिकडे 15 वर्ष आमदार होतो, इकडे यायचं कधी मनात पण नव्हतं. पण आईने बोलवून घेतलं आणि फक्त बोलवून नाही पण ज्या आशेने लाखो लोकांनी राणादादांना मतदान केलं, त्यांच्या आशेला कुठेतरी न्याय देण्याचं काम आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, कारण प्रसाद योजनेमध्ये मोदी साहेबांनी आपला तुळजापूर घेतलं, मंदिर घेतलं आणि मग ह्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीएम झाल्यानंतर आज बावनकुळे साहेब म्हणाले तसे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होण्याची आई तुळजाभवानी वाट बघत होती आणि राणादादा आमदार. त्यामुळे देवेंद्रजींच्या हातून आज धर्माच्या या महाराष्ट्राच्या कुलस्वाम्यास होतोय, तिथल्या मंदिराची वीट रचली जाते. हे मला वाटतं हे खूप भाग्याचं आणि मोठी गोष्ट आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब सगळ्यांच्या आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या पाठिंबाने आज आपल्या या तुळजापूरच्या 2000 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा म्हणजे विकास केल्याबद्दल सत्कार तुळजापूरवासियांनी केला. त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि फक्त तुळजापूरच्या 2000 कोटीच्या विकास आराखड्याचा नाही तर रेल्वे जी येणार आहे आणि शक्तीपीठ महामार्ग असेल, तामलवाडीची MIDC असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार, कौडगावचं इंडस्ट्रियल टेक्सटाईल पार्क, छोटी छोट्या गोष्ट अगदी आपल्या तुळजापूरचं इंजिनिअरिंग कॉलेजला शासकीय कॉलेज म्हणून हस्तांतरित झालंय. म्हणजे आपली मुलं शिकणार आहेत, त्यांच्या हाताला काम मिळण्याचं काम. पीक विमासाठी तर राणादादा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अच्छा, आता इथं लाडक्या बहिणी खूप आल्या होत्या ना. आज बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत आणि बावनकुळे साहेबांसारखे सिनियर मिनिस्टर आणि जबाबदार व्यक्तिमत्वाने बोलले की आमच्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींचे 1500 रुपये तर बंद होणार नाहीतच आहेत, पण 2100 रुपये आम्ही 5 वर्षात करणार आहोत निराधारचे. पण ही खूप मोठी गोष्ट आणि आशीर्वाद लाडक्या बहिणींना, कारण हे महिलांचं शक्तीपीठ आहे. तिथं 2100 रुपयाचा पगार करण्याचा म्हणजे निर्णय किंवा त्यांनी शब्द दिलेला आहे बावनकुळे साहेबांनी. मला वाटतं देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांचा शब्द खाली पडत होणार नाही. आणि सगळ्या लाडक्या बहिणींना एक अतिशय आनंदाची बातमी आज या कार्यक्रमानिमित्त बावनकुळे साहेबांनी दिली. परत उलटवणारं एक मोठं म्युझियम होणार आहे आणि तिथं मोठं गार्डन. म्हणजे इथं आलेला भाविक आणि पर्यटक, फक्त भाविक नाही पण ही मूर्ती आणि हे बघण्यासाठी पर्यटक पण येतील आणि फक्त दर्शन घेऊन एका दिवसात जाणार नाही तर 2 दिवस इथं थांबतील. आणि निश्चितच याच्यामुळे या तुळजापूरच्या अर्थकारणाला वेग मिळणार आहे. बघा, इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा या ठिकाणी, म्हणजे इकडे दाखवा कॅमेरा, इथं भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडला. आणि या सोहळ्याला आलेले जे नागरिक होते, ग्रामस्थ होते आणि इथे जे आलेले आमदार, माजी आमदार जे लोक होते यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. या कार्यक्रमाचा सगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कोणते असो आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचं काम करतोय. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे.
या चॅनलची वर 4,92 लाखापेक्षा जास्त आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी, तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. व्हिडिओ व्यवस्थित घ्यायचा बघा त्यांचा. बस.
चेहरा मोहरा बदलून गेलाय. सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा आज आपण सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीने करतो आहोत. या निमित्ताने आज आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आपण जाणून घेणार आहोत प्रास्ताविकेतून. मी विनंती करते भारतीय
जनता पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष आनंददादा तंडले आपल्याला आपण प्रस्तावना सादर करावी. आई राजा छत्रपती शिवाजी महाराज की, बोल अंबे की. आपला आवाज या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांपर्यंत गेला पाहिजे. आई राजा. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महंत, सर्व पदाधिकारी, सर्व आदिवासी आमदार आणि इथे जमलेल्या आपण सर्व आमचे मायबाप, आपल्या सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथम आपलं स्वागत करतो. आणि हा जो सत्कार आहे तो कशासाठी आपण करतोय हे मी आपल्याला 1 मिनिटामध्ये सांगतो. आपला सत्कार साहेब आम्ही कशासाठी करावा? आपला सत्कार आपण रेल्वेसाठी 550 कोटी 450 कोटी आम्हाला दिले यासाठी करावा. कृष्णा सिंचनसाठी आपण 13,000 कोटी दिले यासाठी करावा. तुळजापूर शहराला आपण 158 कोटी दिले यासाठी करावा. नपर शाळेला 2 अत्याधुनिक शाळा आपण दिल्या. आई भवानीचं शिल्प आपण साकारतोय. आई तुळजा भवानीचं जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आपण शासकीय केलं. टाळ्या वाजवा. हा सगळ्यात महत्वाचा निर्णय या सरकारने केलाय. आपण या ठिकाणी तांबडवाडीला MIDC दिले, नळदुर्गला MIDC दिले. नळदुर्गला वेगळं तशीच मिळत आहे. महत्वपूर्ण असा पुतळा उभा करतोय. तुळजापूरला नवीन बसस्थानक केलं. तुळजापूर शहरामध्ये वेगळी व्यायामशाळा आपण त्या ठिकाणी उभा करतोय. आरो प्लांट, जेटिंग मशीन, अग्निशमन वाहन आणि 1865 कोटी एवढं सगळं त्यांनी दिले. आपण उभा राहून टाळ्या वाजवला पाहिजे. या शासनासाठी, यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्वांसाठी आपण उभा राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि साहेब आपण या ठिकाणी आम्हाला दिला निधीच्या सरकारासहित आमच्या या मायबाप जनतेची आणि आमची इच्छा होती आहे की दादांचा मंत्री म्हणून सुद्धा आम्ही सत्कार त्या ठिकाणी करावा. परंतु आजही आम्ही त्या नेतृत्व सोहळ्यासाठी असुटलेले होत आहे. आणि मी एकच बोलणार की तुम्ही सगळे मंत्रिपदासाठी बोलणार आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. आपण सर्वांनी सहभाग करा. कारण हा सोहळा आहे, हा सोहळा कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेला नाही आहे. हा सोहळा तमाम जनतेला आमच्या राणादादाला त्या ठिकाणी मंत्री सुद्धा आपण द्यावं आणि या काही संघटनेच्या नंदीला एक लाल दिवा द्यावं. एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हा सोहळा आयोजित करत असताना आमचे नेते विनोद पिटूभाया गल्ले यांनी रात्रंदिवस या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. माननीय विनोद पिटूभाया गल्ले यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा टाळ्या वाजवा. आणि पुढील सत्कार, पहिला सत्कार या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांचा सत्कार होणार आहे. मी सन्माननीय महंत आणि सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याचे महत्त्व आपल्या अनुभव आणि लोकसेवा यांचा
त्यासाठी तुम्ही सर्वांनी सोडून जायचं.